हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी सादळे मादळे घाटामध्ये वन विभागाच्या हद्दीत पतीने पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। ज्योतिबाचे दर्शन करून परत येत असताना पतीने घाटामध्ये पत्नीवर वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे। खून करून पती सोलापूरकडे पळून गेला होता। मात्र शनिवारी सकाळी सोलापूर येथे पोलिसात हजर होत त्याने खुनाची कबुली दिली। शुभांगी सचिन राजपूत वय 30 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। सचिन चंद्रशेखर राजपूत राहणार कळबळगी बागलकोट कर्नाटक असे आरोपी पतीचे नाव आहे। सचिन व शुभांगी यांचे 5 वर्षापूर्वी लग्न झाले होते। त्यांना एक मुलगा आहे। सचिन सैन्यामध्ये नोकरीला होता। कुटुंबासह दिल्लीमध्ये राहत होता। सचिन आणि शुभांगीमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून शुभांगी वडिलांकडे निलजी तालुका गडहिंग्लज निघून आली होती। गेली काही वर्षे ती मुलासह आई वडिलांसोबत राहत होती। सचिन 4 वर्षे नोकरीवर नव्हता, तसेच तो गावातून गायब होता। 15 दिवसांपूर्वी सचिन हा शुभांगीच्या आई वडिलांना भेटून मी नोकरी करतो, व्यवस्थित राहतो असे सांगून शुभांगीला घेऊन आला। नोकरी निमित्त गेल्या 15 दिवसांपासून तो शिये तालुका करवीर येथे राहू लागला। गुरुवारी सायंकाळी पती पत्नी ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेले। दर्शनानंतर घरी परत येत असताना कासारवाडी सादळे मादळे घाटामध्ये वन विभागाच्या हद्दीमध्ये दोघे बोलत बसले होते। तेथे सचिन राजपूत याने शुभांगी राजपूत हिच्या गळा, चेहरा आणि पोटावर चाकूने वार केले। यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला। मृतदेह तेथेच टाकून सचिन सोलापूरकडे निघून गेला। शनिवारी सकाळी सोलापूर येथील पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर होऊन त्याने खून केल्याची कबुली दिली। शिरोली पोलीस स्टेशनच्या खुनाची माहिती प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक फौजदार प्रमोद चव्हाण, अमित पांडे, निलेश कांबळे, पोलीस पाटील महादेव सुतार, शोभा कांबळे यांच्यासह पोलीस पथक कासारवाडी घाटात दाखल झाले। सचिनने दिलेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण घाट पिंजून काढला असता वन विभागाच्या हद्दीत रस्त्यापासून जवळच दगडामध्ये शुभांगीचा मृतदेह आढळला। या घटनेची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात झाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.